नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता इरावतीने पार्वती आजीच्या ज्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेतलेल्या असतात ते बघून आता माही खूपच खुश होते आणि इरावतीला विचारते की चक्क आई आजीने सह्या केल्यास. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं, इरावती असताना पार्वती सह्या करणार नाही असे कधी होईल का? तेव्हा हे ऐकून माही म्हणते की दिस इज खरंच इम्पॉसिबल. आई आजींची सही मिळाली म्हणजे. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की अगं, अशक्य गोष्टी शक्य कशा करायच्या असते या इरावतीला चांगलं माहिती असतं. तेव्हा आता इरावतीने त्या आजीच्या सह्या कशा घेतलेल्या आहेत हे आता इरावती माहीला सांगते. कारण आता इरावतीने एक डायरी पार्वती आजीच्या रूममध्ये ठेवलेली असते आणि तेव्हा मात्र आता पार्वती आजीच्या मिस्टरांची ती डायरी आहे, म्हणजे इरावतीच्या वडिलांची. तेव्हा आता जे काही त्यांनी त्या डायरीमध्ये लिहिलेले आहे आणि त्यात म्हणजे माहीने आणखीन काहीतरी त्यात लिहून ठेवलेले आहे. हे आता वाचल्यानंतर पार्वती आजीला तर धक्काच बसतो. पार्वती आजी म्हणते की बापरे, म्हणजे माझ्याबद्दल त्यांनी हे लिहून ठेवलं तर. म्हणून पार्वती आजी खूपच घाबरते आणि तेवढ्यात तेथे इरावती येते. इरावती आता पार्वती आजीला म्हणते की अगं, पप्पांची डायरी अगं तू वाचलीस का? तेव्हा पार्वती आजी घाबरूनच विचारते की इरावती, अगं तू वाचलीस का? तेव्हा इरावती मुद्दा म्हणते की अगं, पप्पांची ती पर्सनल डायरी होती, मग मी कशी वाचणार बरं? परंतु अगं, तू तर त्यांची लाईफ पार्टनर होती, मग त्यांच्या मनात काय हवं होतं काय नाही तुला कळायला नको का? अगं, म्हणून ती डायरी तू वाच आणि त्यासाठीच ही डायरी तुला वाचण्यासाठी मी येथे ठेवून गेले. आणि अगं हे बघ, अक्षयने काही पेपर्स पाठवलेले आहे आणि त्यावर तुझ्या सह्या हव्या आहेत, त्यामुळे तू हा पेन घे आणि सह्या कर. तेव्हा आता पार्वती आजी तर एकतर त्या डायरीमुळे घाबरलेली असते, कारण मुद्दाम त्या डायरीची भीती दाखवून आता पार्वती आजी घाईने कसलाही विचार न करता त्या पेपर्सवर सह्या करते. इरावतीला ही माहिती असतं की नक्की पार्वती आता ही घाबरून सह्या नक्की करेल. पार्वती आजी इतक्या घाईने सह्या करून टाकते. त्यावर आता लगेच इरावती म्हणते की बापरे, अगं मम्मा, हे कुठले पेपर होते, कशाबद्दल? हे काहीच तू न वाचता सह्या करून टाकल्या. तेव्हा पार्वती आजी थोडी धक्क्यातच असते. पार्वती आजी म्हणते की कशावर सह्या घेतल्यास? तर इरावती हसते. इरावती म्हणते की अगं, मला कुठे माहिती बरं? अगं, अक्षयनेच हे पेपर्स माझ्याकडे दिले आणि पार्वती आजीकडून ह्या पेपर्सवर सह्या हव्या आहेत, म्हणून ते पेपर्स मी माझ्याकडे घेतले आणि कारण माझ्याकडे काही काम नाही असं मी अक्षयला म्हटले आणि ते पेपर्स मी आई आजीकडे घेऊन जाते असं मी त्याला सांगितले आणि हे पेपर्स मी त्याच्या सांगण्यावरून तुझ्या सह्या घेण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आले. आणि काय गं, तुला काय वाटलं की सगळी काही प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न आहे की काय? त्याचे हे पेपर्स आहेत का? तेव्हा लगेच आता पार्वती आजी म्हणते की अगं, असं कसं वाटेल बरं? अगं, मला माहिती आहे मी कशाला असा संशय तुझ्यावर घेईल. त्यावर आता पार्वती आजीचं हे बोलणं ऐकून इरावती म्हणते की मम्मा, आय लव्ह यू. आणि हे बघ अगं, तुझ्याकडून फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि सगळ्या जगासमोर तुम्हाला मुलगी म्हणून स्वीकार कर, इतकंच मला फक्त हवं आहे. आणि ही डायरी तू आता वाचू शकते, वाच. असे बोलून इरावती आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेऊन बाहेर निघून जाते. म्हणजे आता तिचा आणि माहीचा जो प्लॅन आहे तो सक्सेस होतो. तेव्हा आता घाबरतेच पार्वती आजी ती डायरी वाचायला घेते. इरावती आता दरवाजात अगदी उभी राहून लपून पार्वती आजीकडे बघत असते. इथे आल्यानंतर जे काही मला सगळं काही समोर अगदी बघायला मिळालं आणि ते सगळं काही अपेक्षित असून त्या डायरीमध्ये मी स्वतः जे काही मला लिहायचं होतं तर तेच मी त्या डायरीमध्ये लिहिलं. आता इरावतीने मुद्दाम त्या डायरीमध्ये पार्वती आजीला घाबरवण्यासाठी हे सर्व लिहिलेले असते आणि त्याचाच फायदा ती प्रॉपर्टीचे पेपर्सवर सही करण्यासाठी करून घेते. या सगळ्यामध्ये पार्वतीने माझा वापर करून घेतला होता. तिने शेवटी मला फसवलेच होते. आणि पप्पा, हे बघा, लहानपणी आपण जो काही गमतीदार खेळ खेळायचो हँड रायटिंग बद्दल, तेव्हा मात्र तंतोतंत मी तुमच्यासारखी हँड रायटिंग करायचे. तेव्हा मात्र अगदी तंतोतंत तुमच्यासारखी हँड रायटिंग बघून माझा खरंच तुम्हाला अभिमान वाटायचा, एक गंमत तुम्हाला वाटायची. तेव्हा खरंच तुम्हाला माझं कौतुक वाटायचं आणि कधीही मात्र तुमचं हे हस्ताक्षर घेऊन मी कोणतंही असं वाईट काम नव्हतं केलं. परंतु आज मात्र पप्पा, मला तुमचं हँड रायटिंग वापरण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे आणि ते मी वापरते. कारण माझ्यावर जो काही अन्याय झाला होता त्याचा बदला घेण्याची हीच ती वेळ आहे आणि त्यासाठी मात्र माझ्या पप्पांची डायरीच मला मदत करेल. पण मात्र आता त्या डायरीमध्ये असे लिहिलेले असते की पार्वती, तू माझ्या बाबतीत जे काही केलंस तर तेच आपल्या लेकीच्या बाबतीत सुद्धा केले. अगं, तुला सगळी प्रॉपर्टी हवी होती तर तू मला सांगायचं हवं होतं, कारण तू तर माझ्या जीवाशी खेळलीस, माझ्या खेळलीस, परंतु लेकीच्या आयुष्याशी सुद्धा खेळलीस. आता हे सर्व
इरावतीने ही डायरीमध्ये लिहिलेले असते। तेव्हा पार्वती आजी जे काही वाचते तर ते लगेच तिला धक्का बसतो। ती म्हणते की यांनी माझ्याबद्दल हे असं लिहिलं, त्यामुळे आता मात्र हे डायरीमध्ये मी नाही ठेवू शकत, म्हणून ती डायरीतील ते पान फाडत असते। तेव्हा आता हे जे काही घडलेले आहे इरावतीने हे सर्व कसं केले हे ती माहीला सांगत असते। आणि हे सर्व सांगितल्यानंतर ती आता माहीला म्हणते की मी तुला सांगितले की मला बुद्धिबळाचा खेळ कसा खेळता येतो, त्यामुळे त्या बुद्धिबळाच्या पटावरील प्यादिकाई वजीर किंवा राजा सुद्धा आपल्याला हवं तसं आपल्या तालावर नाचणार आहे आता। तेव्हा आता हे ऐकून माही तर खूप खुश होते आणि ओके असं म्हणून इरावती सुद्धा आता खुश होऊन हसते। त्यानंतर आता इकडे रमा ही आपल्या भूषण दादांना मंदिराच्या बाहेर थोडंसं बसून सांगत असते की हे बघा आता पुढे काय करायचं, आणि ही जी माझ्यावर वेळ आलेली आहे तर त्या आयुष्याची घडी मला बसवण्यासाठी जे काही करावं लागणार आहे ते सर्व मी करणार आहे, आणि आता सुद्धा मी तेच करते। इतके प्रयत्न करून सुद्धा भूषण दादा खरंच काही असं व्यवस्थित नाही होत, व्यवस्थित असा फायदा नाही होत। त्यावर आता भूषण दादा म्हणतात की तायडे तू कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना तुझ्यासोबत, मी सगळं काही व्यवस्थित करेल। त्यावर आता रमा म्हणते की अहो भूषण दादा खरंच सुचत नाही, कळत सुद्धा नाही की नक्की मी काय करू, आणि मला असे वाटतं की मी आता यापुढे काहीच करू शकत नाही म्हणून, आणि काही दिवसांनी मला साईंच्या घरातून सुद्धा निघावं लागेल, तेथे सुद्धा मला नाही राहता येणार, त्यानंतर मात्र मी कुठे राहू काय करू खरंच मला काही कळत नाही। त्यावर तर भूषण दादा म्हणतात की तायडे हे बघ एकदम मोठ्या गोष्टीची सुरुवात ही जी काही करणं तर ती त्या गोष्टींनीच करायची असते, आणि ती सुरुवात करायची असते तर ती चांगल्याने करायची असते। की हे बघ जरा माझा विचार कर, हे बघ मला जर रिक्षा घेऊन केरळला जायचं असेल तर मी रिक्षा घेऊन केरळला जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी प्लॅनिंग करावा लागतो। प्लॅनिंग म्हणजे काय, कुठे थांबायचे, टायर वगैरे कुठे चेंज करायचा, कुठे पेट्रोल टाकायचं, कुठे आराम करायचा, सगळं जर काही ठरवले तर हे बघ तायडे आपण केरळला सुद्धा रिक्षाने जाऊ शकतो, त्यामुळे तायडे तू सुद्धा मोठा बिझनेस का करू शकत नाही, बरोबर आहे ना, करू शकते। आणि हे बघ तायडे त्याच्या अगोदर मात्र राहण्याची सोय आपल्याला करावी लागेल, परंतु मला हे सुद्धा माहिती आहे की तुझ्याकडे आता सध्या काही नाही, 1 महिन्यात तुझ्याकडे राहण्यासाठी जितके पैसे जमा होतील त्यासाठी आपण अगोदर तुला खोली घेऊयात, त्यामुळे सिलेंडर सामान जे काही घरात घरगुती वस्तू आहे तर ते सगळ्या वस्तू मी तुला पुरवेल, मग तू तुझा बिझनेस सुरू करू शकते। तेव्हा तरी सुद्धा रमा ही टेन्शन मध्येच दिसते। तेव्हा भूषण दादा म्हणतात की तायडे हे बघ नको आता टेन्शन घेऊस, तू तर सुगरण आहेस, त्यामुळे साबुदाणा वडा, उपवासाची चिक्की वगैरे लाडू सगळं काही तू करू शकते, उपवासाचे सगळे पदार्थ तू बनवू शकते, आणि हे बघ तायडे आजच तुझी लाईफ येथून देवळाच्या बाजूने सुरुवात करूयात। आणि अगं तुला तर हे माहितीच आहे, अनुभव आहे, जेव्हा तू आणि बंट्या घर सोडून आला होता तेव्हा सुद्धा तुम्ही काय काय केले नाही, आणि आता कुठे तू हिंमत हारशी, त्यामुळे इकडचं टेन्शन तू घेऊ नकोस। तेव्हा आता भूषण दादा अगदी देवासारखा धावून आलेला असतो आणि तो आपल्या रमाची मदत करतो। तो खूप मोठा आधार आता रमाला देतो की तायडे हे बघ तू फक्त तुझ्या मनाची तयारी कर हे सर्व करण्यासाठी, बाकी काय हवं काय नको सगळी तयारी मी करतो, तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी आहे। तेव्हा रमाचा चेहरा लगेच खुलतो आणि परत म्हणतो की हे बघ तायडे अगं येण्या जाण्याचं काही टेन्शन घेऊ नकोस, मी माझ्या रिक्षातून तुला इथपर्यंत सोडेल। तायडे या अगोदर सुद्धा आपण विकलेला आहे ना प्रेमाचा मुरंबा, रमा आता खुशून हसते आणि हो असं म्हणते। त्यानंतर आता इकडे असे बघायला मिळते की माही जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे त्यावर त्यांनी सह्या मिळवलेल्या असतात, तर इरावतीला विचारते की इरा अगं पुढे काय या प्रॉपर्टीच्या पेपरचा आपल्याला उपयोग होईल का, आपण हे सर्व कसं करायचं। तेव्हा आता इरावती तिच्या गालाला हात लावत म्हणते की अगं किती भोळी तू, आणि भोळी सुद्धा नाही पण डोक्याला हात लावत म्हणते की थोडीशी मूर्ख तर आहेस, आणि हे मला गोष्ट सांग बरं रमा कोण आहे, आणि मी रमाला काय म्हणते। तेव्हा आता माही म्हणते की कामवाली, ओल्ड फॅशन आणि ओव्हर ड्रामा। तेव्हा लगेच इरावती म्हणते की हो, कारण ती खरंच खूप इमोशनल आहे, आपण तिला जसे सांगू तसे ती लगेच ऐकायला तयार होईल। म्हणजे हे बघ असे समर्पण असं जे काही फालतू गोष्टी आहेत तर त्या तिच्यासाठी अगदी महत्त्वाच्या आहे, म्हणजे तिच्यासारख्या मुलीला मॅनिप्युलेट करणं खरंच खूप सोपं आहे, त्यामुळे या सहीवर आपण त्या रमाला आपल्या तालावर हवं तसं नाचू शकतो। तेव्हा आता माही विचारते की म्हणजे ती तिचं बाळ आपल्याला देईल का। तेव्हा इरावती हसते आणि म्हणते की एकदा नाही 100 वेळा ती देईल आणि तिला ते बाळ द्यावंच लागेल। तेव्हा हे ऐकून आता माही लगेच खुश होते। त्यानंतर आता इकडे भूषण दादा आणि रमा ही घरी येतात आणि त्यांना आता जी काही पुढचा तो लघु उद्योग करायचा आहे तर त्याची ते सुरुवात
सुरुवात करतात. साई आता माईंना विचारत असतो की मला एक गोष्ट सांगा बरं, किती पॉकेट विकल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळू शकतात. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, जर आपण 20 पॉकेट जर विकले तर 1000 रुपये होतात. तेव्हा आता साई ऐकून म्हणतो की बाप्पा, अरे ते विकण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. तेवढ्यात भूषण दादा म्हणतात की मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका. सगळी काही पॉकेट बनवायला आणि विकण्यासाठी किती वेळ लागतो बरं. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, दिवसाला 100 पॉकेट आपण करू शकतो, परंतु ते विकायचे कसे, विकण्यासाठी खूप वेळ लागतो. तर भूषण दादा म्हणतात की हे बघा, आपण चांगला विचार करू शकतो आणि तायडे हे बघ, 5-6 महिने तरी तू हे काम करू शकते आणि तोपर्यंत खूप माल विकला जाईल आणि खूप फायदा सुद्धा आपल्याला होईल आणि 100% सांगतो की मी हे सर्व असेच होणार. तेव्हा माई खुश होत असते. साई म्हणतो की हे बघा, आपण ना जाहिरात करायला हवी, म्हणजे आपला हा जे काही सेल आहे तो खपाखप वाढेल. तेव्हा आता भूषण दादा म्हणतात की अहो साई, कशाला तुम्ही टेन्शन घेतात, मी आहे ना तुमच्या सोबत. मी कशाला आहे, एरातील प्रत्येक रिक्षावाल्याला मी सांगतो की हा माल आपला आहे आणि तो खपलाच पाहिजे. तेव्हा आता साई म्हणतो की हो बेस्ट आहे, परंतु त्यासाठी पैसे लागणार आणि ते पैसे तुम्ही कुठून आणणार. पुढ्यात आता माई सुद्धा मदत करायला तयार होते. ती साईला म्हणते की हे बघ, अरे कपाटामध्ये काही पैसे आहेत आणि ते जे काही डब्यात ते पैसे आहेत तर ते पैसे इकडे घेऊन ये. आणि साई ते पैसे घेऊन येतो. तर माई आता रमाला ते पैसे देत म्हणतात की रमा हे घे, अगं पोट्टे, हे माझ्याकडून तुला मदत. परंतु रमा आता माईंनी दिलेले पैसे घ्यायला नकार देते. मोठ्या मनाने आता रमा म्हणते की खरंच माई, ही मदत मी नाही घेऊ शकत. किंवा आता माईंना राग येतो. माई म्हणतात की नसेल तुला मदत घ्यायची तर नको घेऊ. आणि परत म्हणतात की अगं पोट्टे, जरा माझं ऐकून घे. अगं त्या बायका तुला भेटायला आल्या होत्या ना, त्या बायका फारशा बऱ्या नाही, काही ना काही त्या गोंधळ नक्की घालूनच राहणार, ते तुझ्यासाठी चांगलं नाही, त्यामुळे तू माझं ऐकून घे. त्यानंतर आता सीमा ही किचन मधून बाहेर निघते आणि अक्षय सुद्धा तेथेच असतो. तो कॉफी घेत बाहेर येतो आणि सीमाला विचारतो की आई, काल ती नैना आली होती, मग ती काय पैसे घेऊन गेली का, मला तर विचारायचंच राहून गेलं, गेली का ती पैसे घेऊन. त्यावर तर सीमा म्हणते की हो गेली. आणि हे बघ, अरे अक्षय, मला माणसं खरंच ओळखता येत नाही, मलाच कळत नाही की मी कसा तिच्यावर इतका विश्वास ठेवला असेल. की नैना असं काही करेल असे कधीही वाटले नव्हते. आणि ती माही, आणि त्या माही बद्दल सुद्धा मी किती चुकले, माझे खरंच सगळे निर्णय कायमच चुकतात. त्यावर आता सीमाचं हे बोलणं ऐकून अक्षय म्हणतो की अगं आई, हे बघ, माझ्याकडे लक्ष दे, तुझा एकही निर्णय असं चुकलेला नाही, त्यातील एक निर्णय मात्र हा अगदी व्यवस्थित होता. त्यावर आता सीमा हसते आणि माझा आणि कोणता असं विचारते. तेव्हा अक्षय खुश होऊन म्हणतो की अगं रमा आणि माझ्या लग्नाचा, अगं आई, तुझ्याचमुळे रमा माझ्या आयुष्यामध्ये आली की नाही, त्यामुळे आई तू स्वतःला असले दोष देऊ नकोस, तुझे कोणतेही निर्णय असे नाही चुकत. परंतु रमा आहे तरी कुठे. तेव्हा इरावती म्हणते की ती जरा वंशबरोबर कुठेतरी गेली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की परत, आणि कुठे असं विचारतो. तेव्हा मात्र आता सीमा आत जाते. तर अक्षय विचारात पडतो की आत्याबरोबर ही कायम काय करत असेल आणि कायम अशा दोघी कुठे जात असतील, म्हणून तो विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे साईंच्या घरी सगळेजण चर्चा करत असतात की पुढे हा व्यवसाय कसा सुरू करायचा. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर साई आता दरवाजा उघडतो. तर तेथे इरावती आणि माही ह्या दोघी येतात. आणि आता आतमध्ये आल्यानंतर त्या दोघी मुद्दाम रमाला हाय करतात. रमाला इतका राग येतो, रागाने ती आता त्या दोघीकडे बघत असते. तेव्हा आता साई म्हणतो की अशी बेशरम असणारी माणसं आपल्या घरात काय करतात. तेव्हा रमा सुद्धा रागाने त्यांना विचारते की तुम्ही परत येथे का आलात, माझं उत्तर तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा लगेच माही म्हणते की अगं तू कशाला इतकी चिडचिड करतेस, तुझ्यासाठी ते चांगलं आहेस का, आणि अगं ऐकून तरी घे आम्ही तुला काय म्हणतो ते. तेव्हा रमाला इतका राग येत असतो. तर माही पुढे म्हणते की हे बघ, तू कसलाही टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या प्रेग्नेन्सीचा सगळा काही खर्च आम्ही करू, तुला काय हवं काय नको हे सगळं काही आम्ही बघू, आणि यापेक्षा सुद्धा जर तुला काही वर पैसे हवे असतील राहण्यासाठी खाण्यासाठी, तो सगळा काही खर्च आम्ही दोघी करू, त्यामुळे तुला कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, तुला फक्त यावर सह्या करायच्या आहेत. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मला कोणतीही लाच नकोय, मी माझ्या बाळाला व्यवस्थित वाढवू शकते, त्यासाठी मी त्याची काळजी घेण्यासाठी खंबीर आहे. इरावती म्हणते की अगं कसली मनकवडी नोकर आहेस तू, तू बरोबर ओळखलंस, आम्ही तुला लाच देण्यासाठीच येथे आलेलो आहोत. आणि हे बघ, लाचेचे जे काही बेनिफिट्स आहे तर ते तुला माहितीच आहे, त्यामुळे तू लाच घे किंवा घेऊ नको, तुझी मर्जी असेल. परंतु एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझं बाळ हे आम्हीच घेणार आहोत, हे बरोबर आहे. तेव्हा आता रमाला इतका राग येतो. रमा त्यांच्यावर भयंकर असे चिडते, तुम्ही काही पण बोलतात, आणि हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला माझं बाळ नाही देऊ शकत. तेव्हा लगेच इरावती म्हणते की घे अगं, आणि हे बघ अगं, तू एक गोष्ट लक्षात घे
की समजा तुझे जे लाडके मुकादम आहे तर ते सगळे मुकादम रस्त्यावर जर आले आणि विचार कर, अगं तुझा जो काही पती आहे ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे, तर तो पती वनवन करत अगदी उन्हातान्हात अगदी तो नोकरीसाठी भनभन इकडे तिकडे फिरतोय आणि ती म्हातारी तुझी आजी पार्वती मुकादम, तिला तर उभं सुद्धा राहता येत नाही आणि ती कुठे या वयात नोकरी करणार. म्हणून तुझी लाडकी सीमा, अगं ती सीमा म्हणजे माझी लाडकी सीमा वहिनी, जिला गुडघ्यांचा त्रास आहे, तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, काही व्यवस्थित करता येत नाही, तर ती कुठे लोकांच्या घरी धुणं भांडे करण्यासाठी जाईल, ही गोष्ट तू लक्षात घे. तेव्हा हे ऐकून रमाला इतका राग येतो. रमा म्हणते की हे बघा, तुम्ही काही पण बोलू नका, हे असं जे काही आहे ना ते होणं शक्यच नाही. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं का होणार नाही, अगं नक्कीच होईल, कारण हे बघ एक गोष्ट लक्षात घे, माहीने सगळं काही प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतलेली आहे आणि तसाही मुकादमांशी तिचा काही संबंध नाही. तिला हे सर्व म्हणजे जरी मुकादम रस्त्यावर आले की कुठे राहिले की काय आणि त्यांना काही खायला प्यायला जरी मिळाले नाही, त्यांची कशी अवस्था झाली तरी तिला काय फरक पडतो, कारण ती मुकादमांची नाहीच. तेव्हा आता रमा तिच्यावर अगदी रागाने बघत असते आणि माहीला म्हणते की काय ग, तुझं तर प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्याच्यासाठीच तू हे सर्व केले. तेव्हा माही म्हणते की हो, खूप प्रेम आहे आणि तसे होऊ नये आणि जरीही तशी वेळ आली तर मी कशाला विचार करू अक्षय आणि त्याच्या फॅमिलीचा, अगं मी तर फक्त त्यावेळेस माझा विचार करेन आणि हे पग अगदी सिंपल आहे. जरीही आता तशी वेळ जर आली तरी सुद्धा मी अक्षयला सांगेल, तुला जर माझ्याबरोबर लग्न करायचे नसेल तर तुझी फॅमिली रस्त्यावर येईल आणि तसंही अक्षयचं त्याच्या फॅमिलीवर खूप जीव आहे, त्यामुळे तो आपल्या फॅमिलीसाठी काही पण करू शकतो. त्यामुळे आता सगळं काही माझ्या हातात आहे, मला जे हवं आहे तर ते मी करू शकते आणि आता फक्त मला तुझं बाळ हवं आहे, ते बाळ तू मला देशीलच. तेव्हा रमा म्हणते की नाहीतर, तर लगेच आता इरावती म्हणते की हे बघ, नाहीतर मुकादमांच्या घरामध्ये तुझी सगळ्यात लाडकी व्यक्ती कोण आहे हे तू ओळख बरं. आणि त्या दिवशी मात्र फोनवर तू जो काही आवाज ऐकला होता, कारण आता जी आर्था आहे तर आर्थाला सुद्धा आता ही इरावती म्हणजे रमाला घाबरवण्यासाठी कारणीभूत धरते आणि तेव्हा इरावतीने फोन करून आता विचारलेलं असतं की हे बघ, तू जिच्यावर इतकं लाड करून प्रेम करते ती व्यक्ती ओळख बरं कोण आहे. आणि आता जेव्हा ती हॉटेलमध्ये अक्षयसोबत गेलेली असते तेव्हा अर्थाची भीती दाखवून तिने घाबरवलेलं असतं. हे सगळं काही आता तिला आठवते आणि काय बरं तिचं नाव. तेव्हा आता रमा म्हणलेली असते की हे बघा इरावती आत्या, तुम्ही सारखं सारखं आर्थाला का मध्ये आणतात ओ, आणि त्या आर्थाला सुद्धा आता तिच्या खऱ्या आईकडे जावंसं वाटतंय. त्यामुळे आता आर्था हीच तुझी हे आहे सर्वात लाडकी. रमा रडतच आर्था म्हणते तर इरावती म्हणते की हो, एकदम बरोबर ओळखलं की जिच्याशिवाय तू जगू शकत नाही, जिगर का तुकडा हे ओ तुम्हारा फिल्मी भाषेत असंच म्हणायचं ना, त्यामुळे ती माझ्या हातात आहे, माझ्या हातात घेते मी आणि तू जर नाही म्हणाली तर तिच्या बिचारीचं काय होईल हे नाही सांगता येत. आणि रडत रडत ती विचारत राहील की माझी रमा आई कुठे गेली कुठे गेली. तेव्हा तू बघ तिचा विचार कर आणि जे काही आता त्या म्हणजे रमाचं बाळ घेण्यासाठी जे पेपर्स आहे तर ती फाईल इरावती आता रमाच्या अंगावर फेकून देते आणि त्यावर सही कर असे म्हणते. असे बोलून आता त्या दोघी तोऱ्यातच तेथून निघून जातात. तेव्हा आता रमा ही रडतच त्या फाईल बघत असते. साई, भूषण दादा या सगळ्यांना आता एक मोठा धक्का बसतो की रमावर ही काय वेळ आलेली आहे आणि त्या दोघींचा त्यांना खरंच खूप राग येत असतो. रमाला इतका राग येतो, रमा ती फाईल फेकून देते. तेव्हा साई म्हणतो की हे बघा, तुम्ही अगोदर शांत व्हा. रमा आता खूप रडत असते, डोक्याला हात लावून ती आता सर्वांना म्हणते की खरंच या सगळ्यावरून मला नाही वाटत की माझ्या आयुष्यावर काही आता चांगलं घडू शकते. इरावती कायम मला धमक्या देत राहणार आणि माही सुद्धा मला असेच धमक्या देऊन त्यांच्या तालावर जे काही नाचायचं आहे त्यांचं ऐकण्यासाठी कायम अशाच धमक्या त्या देत राहतील आणि मी त्यांच्या तालावर नाचत राहील. मी आई होणार आहे हे मला कळल्यानंतर मला असं वाटलं होतं की सगळं काही आता नीट होईल, परंतु आता तसे तर काहीच झाले नाही, परंतु उलट हे बाळ सुद्धा माझं त्यांना द्यावं लागणार आहे. तेव्हा आता लगेच भूषण दादा म्हणतात की तायडे हाच चान्स आपल्याकडे आहे, तू फक्त हो म्हण. तेव्हा आता रमा म्हणते की भूषण दादा तुम्ही हे सर्व काय बोलतात. तर भूषण म्हणतो की हे पग मी बरोबर बोलतो, फक्त त्यांना हो म्हण की बाळपण होईपर्यंत सगळं काही खर्च तुम्ही माझा करा असे तू त्यांना होकार दे. तोपर्यंत तू बंट्याशी सर्व काही बोलून घे आणि मला एक गोष्ट सांग बरं, का त्यांनी खर्च करायचा नाही, तुझा आणि बाळाचा हक्क नाही का त्यांच्यावर. अगं हे बघ ना, आतापर्यंत त्यांनी जे काही केले ते सगळं त्यांच्या मनासारखे केले आणि सगळं तुझ्या हक्काचं आहे तर ते सुद्धा त्यांनी घेतले आणि
आता हे बघ, तुझ्या बाळावर सुद्धा ती मुलगी हक्क गाजवायला निघालीस, प्रॉपर्टी तर तिने अख्खी तिच्या नावावर करून घेतलीस, ही सर्व भयानक नाही का? त्यामुळे तायडी तू एक गोष्ट लक्षात घे, आपल्या बंट्याला त्या दोघीही रस्त्यावर आणू शकतात. त्यावर आता साई सुद्धा भूषण दादांचं हे बोलणं ऐकून म्हणतो की हे बघा भूषण दादा, जे काही बोलतात ते मला सुद्धा पटते, त्यामुळे रमा मला काय वाटतं की तुम्ही आत्ताच्या या वेळेला हो म्हणायला हवं, हो म्हणून टाका. जरी ते पैसे खर्च करत असतील तरी सुद्धा ते तुमचे पैसे आहेत. आणि कसं आहे की बाळपणासाठी खूप खर्च होतो, औषध झाली, डॉक्टर झाली, आणि तुम्हाला काय खायला हवं काय नाही हे सगळं काही महत्वाचं आहे. आणि हे बघा तुम्ही विचार करू नका, कारण हे पैसे तुमचेच आहे, मुकादमांचे, तुमच्या हक्काचे. तेव्हा तरी सुद्धा रमा तयार नसते. रमा म्हणते की हे बघा मला काही नको, जे काही आहे तर ते फक्त आणि फक्त मी माझ्या बाळाला माझं कष्टाचं देऊ शकते, आणि माझ्या बाळाला कसं वाढवायचं आहे हे माझं मी बघेल. आमच्या बाळाला वाढवण्यासाठी मला त्या माहीने दिलेल्या प्रपोजलची गरज नाही. त्यानंतर आता इरावती आणि माही घरी येतात, तर लगेच माही आता घाबरतच इरावतीला म्हणते की मला टेन्शन येते. तर इरावती विचारते की अगं कसलं? त्यावर आता माही म्हणते की हे जे काही सगळं सुरू आहे ना त्याचे, आणि ती जर नाही म्हणाली तर बाळ देण्यासाठी. तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ अगोदर शांत हो, मी आहे तुझ्यासोबत, तू कशाला टेन्शन घेतेस? तेव्हा आता माही म्हणते की ती जर नाही म्हणाली तर आपला सगळा काही खेळ खल्लास होईल. तेव्हा आता ह्या दोघी जे काही बोलत आहे तर ते अक्षय ऐकतो. तर अक्षय म्हणतो की नक्की ह्या काय बोलतात आणि कुणाचा खेळ खल्लास होईल त्याबद्दल म्हणतात, नक्की ही कुणाबद्दल बोलत आहे? आणि अचानक मात्र ही इरावती आत्याची काय इतकं बोलायला लागली. तेव्हा अक्षय या सर्वाचा आता विचार करत असतो, नक्की आता माही कसला खेळ खल्लास करण्याबद्दल बोलते आणि इरावती आत्याशी नक्की काय बोलत असेल या सगळ्याचा त्याला संशय येतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मुद्दाम माही टेन्शनमध्ये असल्याचं नाटक करते. तर अक्षय तिला विचारतो की काय ग रमा, अगं काय झाले, कसला विचार करतेस? काहीतरी तुला टेन्शन आहे का? नक्की काहीतरी डोक्यात तुझ्या सुरू आहे? त्यावर आता माही खोटं बोलते. माही म्हणते की हे बघा काही नाही. अक्षय विचारतो की काल तुम्ही इरावती अत्यंत कुठे गेली होती आणि नक्की एकमेकींशी काय बोलत होतात? तिने जर काही ऐकलं नाही तर सगळा काही खेळ खल्लास होईल, असं कुणाबद्दल तुम्ही बोलत होतात? तेव्हा आता माही नाटक करत म्हणते. माही म्हणते की अहो ती माही, ती मला धमक्या देते, ती मला असं म्हणते की जर तुझं बाळ तुम्हाला दिले नाही तर मी मुकदमांना खल्लास करेन. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस? आणि त्यानंतर माहीचा जो काही मोबाईल असतो तर तो आपल्या रूममध्ये असतो आणि अक्षय मात्र तिकडे येत असतो. तर त्या मोबाईलवर आता रमाचा हा फोन येत असतो, कारण आता रमा हा नावाने तो फोन सेव्ह केलेला असतो तो नंबर. अक्षय आता तो फोन घेणार तेव्हा लगेच अक्षयने रमा हे नाव त्यावर बघितलेलं असतं. त्याच्या अगोदर माहीच तो आता मोबाईल आपल्या हातात घेते आणि तो नंबर लगेच ती डिलीट करते. तेव्हा मात्र अक्षय तिच्याकडे बघूनच असतो. अक्षयला आता पूर्णपणे संशय येतो की हे असं का वागत असेल, नक्की ही आपल्यापासून काहीतरी लपवते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होते आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.